रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. बघा, कुंभ राशी डिसेंबर 2025 हा वर्षाचा शेवट नाही आहे, तर तुमच्यासाठी हा लाईफ अपग्रेड आणि डेस्टिनी शिफ्ट आहे. याचा महिना आहे. कुंभ राशी नेहमी काळाच्या पुढे असते, नेहमी काळाच्या पुढे विचार करते, 2 पावलं पुढे असते ती. आणि डिसेंबर 2025 तुम्हाला इतरांपेक्षा 2 पावलं पुढे नेऊन ठेवणार आहे. आज आपण पाहणार आहोत नेमकं काय असं घडणार आहे वर्षाच्या शेवटी कुंभ राशीसाठी. म्हणतात ना, शेवटचा महिना पुढचे संपूर्ण वर्ष कसं जाणार आहे याची एक झलक दाखवत असतो. नेमकं ती झलक काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे. पण अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्याशी संपर्क साधू शकतात. आणि हो, तुम्हाला नेमकं कोणती गोष्ट क्लिक होणार आहे, नेमकं तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात जे मी सांगितलेले आहे त्यापैकी, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आणि म्हणूनच तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकतात नक्कीच निसंकोचपणे खालील दिलेल्या क्रमांकावर. आणि कुंभ राशीसाठी हा महिना काही साधा नाही आहे. हा महिना आहे तुमच्या आयुष्यातील एक भ्रम तोडणारा, एक सत्य उघड करणार आहे आणि एक तुम्हाला नवीन दिशा पण दाखवणार आहे. या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला एक निर्णय 2026-27 मधील तुमच्या यशाचा पाया ठरवणार आहे. तर चला आता आपण बघूयात की ग्रह नेमकं काय संकेत देत आहेत ते आपण आता सविस्तरपणे पाहूयात. तर बघा, ही ग्रहस्थिती सांगते की हा महिना बाहेरून जरी शांत वाटत असला तरी आतून तुमचं पूर्ण लाईफ सिस्टीम अपग्रेड करत आहे. आता करिअरच्या दृष्टीने कुंभ राशीचा जर आपण विचार केला तर नेहमी करिअरच्या दृष्टीने पण कुंभ राशी ही वेगळीच विचार करत असते. त्यांना वेगळंच काहीतरी करायचं असतं. सगळे जे करत असतात ते तुम्हाला नक्कीच करायचं नसतं. आणि या महिन्यामध्ये तोच विचार तुमची ओळख बनवणार आहे. करिअरमध्ये तुम्ही एखादा मोठा निर्णय घेण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. 16 ते 29 डिसेंबरचा जो हा काळ आहे त्यामध्ये इंटरव्ह्यूज असतील, काही मीटिंग्स असतील, ऑफर्स असतील, प्रमोशनची शक्यता दिसत आहे. जे काही तुम्ही या काळामध्ये करणार आहात त्याच्यामध्ये 100% यश तुम्हाला मिळणार आहे. नवीन ओळख्या होतील, नेटवर्क तुमचं वाढणार आहे पहिल्यापेक्षा जास्त आणि त्याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या करिअरमध्ये फायदा होणार आहे. स्वतःची एक वेगळीच ओळख तुम्ही निर्माण करणार आहात. एक वेगळीच पर्सनॅलिटी इतरांना दिसून येणार आहे. टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया, कन्सल्टिंग, ट्रेनिंग, रिसर्च या क्षेत्रामध्ये जे कोणी करिअर करण्याचा विचार करत आहेत किंवा सध्या ते त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत तर त्यांच्यासाठी तर हा जबरदस्त काळ आहे. तुम्ही एक्सप्लोअर करणार आहात, तुम्ही वर्ल्ड वाईड प्रसिद्ध होणार आहात 100%. आणि असं काही घडलं तर तुम्हाला एकच गोष्ट करायची की तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे की नेमकं तुमच्यासोबत अशी कोणती गोष्ट घडलेली आहे, तुमची नेमकं कोणती गोष्ट एक्सप्लोअर झालेली आहे, सगळ्यांना कळलेली आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध झालेले आहात. तर बघा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं काही चांगलं घडत असताना ना काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. मग ते करिअर असू दे, नोकरी असू दे किंवा व्यवसाय असू दे, ह्या तिन्ही ठिकाणी तुम्हाला विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. अचानकपणे खर्च वाढू शकतात, तर इथं थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा खर्चावर. सोबतच योजना सर्वांना सांगायची नाही आहे. या महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा नेहमी प्रयत्न करतात आणि सध्या तुमचे जे काही आयडिया आहे, कल्पना आहे त्याच्यावरच तुमचं भवितव्य, तुमची प्रसिद्धी ही ठरलेली आहे. मग जर तुम्ही सगळ्यांना जर ओपनली सांगायला लागला तर चोरायला वेळ लागत नाही. ते आयडिया असू दे किंवा काही असू दे, मग इतर लोक, तुमच्या आसपासचे लोक नक्कीच त्या गोष्टीचा फायदा घेतील आणि ते स्वतःसाठी वापरू शकतात आणि इथं मग तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर इथं तुम्हाला याच गोष्टीची खबरदारी घ्यावी लागणार आहे. पुढच्या काळासाठी तुम्ही खूपच योग्य आहात हे जगाला कळणार आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्ही वेगळे आहात, परंतु या महिन्यामध्ये तुम्ही असं काहीतरी वेगळं करणार आहे की नक्कीच लोकांना वाटेल की तुम्ही खरंच 2 पावलं पुढचा विचार करतात. सध्या आपण ट्रेंडप्रमाणे चालत असतो, परंतु तुम्ही असे नाही आहात. तुम्ही भविष्याचा विचार करतात नेहमी. भविष्यामध्ये काहीतरी नवीन संशोधन करण्याचा, काहीतरी नवीन गोष्ट आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि तीच ओळख इतरांना कळून चुकणार आहे.
नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांचा विश्वासामध्ये वाढ झाल्याचं दिसून येणार आहे. सोबतच कामाचा ताण पण जास्त राहणार आहे, परंतु काही मोठे परिणाम पण तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी असू दे किंवा करिअरच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने खूप एक वेगळाच परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 20 डिसेंबर नंतर नवीन जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे. मग ती जबाबदारी तुम्हाला खूप चांगल्या रीतीने पेलायची पण आहे, कारण याच्यावर पण खूप काही गोष्टी अवलंबून आहेत किंवा पुढच्या वर्षाचं सर्व काही आत्ता या जबाबदारीवरच अवलंबून आहे असं म्हणायलाही हरकत नाही. तुमच्या पदप्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. ऑफिस पॉलिटिक्सपासून मात्र दूर राहायचं आहे तुम्हाला, कारण तुम्हाला पहिल्यापासूनच त्या गोष्टी जमत नाहीत आणि जे गोष्टी तुम्हाला जमत नाहीत ते तुम्ही करण्याचा प्रयत्नही करू नका, कारण नुकसान होणार आहे तुमचं 100% त्यामध्ये. तुम्ही शांत राहणारे आहात आणि त्याच्यामुळेच तुम्ही सगळं जग जिंकणार आहात किंवा तुम्ही जिथे काम करत आहात किंवा तुम्हाला ज्या गोष्टी जिंकायच्या आहेत ते नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये जिंकणार आहात. व्यवसायाच्या दृष्टीने नवीन कनेक्शनमधून तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे. मग त्याच्यामधून तुम्हाला काही नवीन क्लायंट्स मिळतील किंवा नवीन डील्स वगैरे होऊ शकतात. नवीन ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकतात. तर ओव्हरऑल जे काही तुमचे नवीन सध्या कनेक्शन झालेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला आर्थिक फायदा पण मिळणार आहे. प्रसिद्धीमध्ये पण वाढ होणार आहे, तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. सोबतच विदेशी जे क्लायंट आहेत किंवा ऑनलाईन बिझनेस जे कोणी करत आहे त्यांच्यासाठी तर हा महिना खूपच फायदेशीर ठरणार आहे. आणि असं जर काही घडलं तर तुम्हाला एकच करायचं आहे की तुम्हाला नक्कीच मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. 22 डिसेंबर नंतरचा जो काळ आहे ना, तो आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याचा काळ आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकतात किंवा काहीतरी एक पूर्वी केलेले काही इन्व्हेस्टमेंट असतील तर त्याच्यामधून तुम्हाला पैसे किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. भागीदारी करताना मात्र कागदपत्र तुम्ही तपासा. म्हणजे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आहे आपल्याला. तुम्ही एखादी डील साईन करत असाल, ॲग्रीमेंट असणार आहे किंवा भागीदारीचं कोणतंही कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, तर ते सर्व काही तुम्ही साईन करायच्या अगोदर प्रत्येक गोष्ट तपासा, वाचून पहा. जर तुम्हाला योग्य वाटेल तरच साईन करा, कारण फसवणूक होण्याची दाट शक्यता दिसत आहे. इथे खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. आता विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा असणार आहे तर बघा, हा महिना तुमच्या बुद्धीची परीक्षा नाही तर तिचं प्रदर्शन आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली स्वतःला सिद्ध करायचं आहे. आता इतक्या दिवस तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये शिजत होतं किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं शोधून काढायचं होतं, तुम्हाला म्हणजे तुमची काहीतरी एक गुपचूप काम चालू आहे, पण आता ते तुम्हाला इतरांना दाखवण्याची गरज आहे, प्रदर्शन करण्याची गरज आहे, कारण तुमचं जे काही डोकं आहे ते आता इतरांना कळणार आहे. तुमच्यामध्ये की जी क्षमता आहे ती इतरांना कळायला पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आता बघा, समज, लॉजिक आणि क्रिएटिव्हिटीमध्ये जे कोणी आहेत त्यांना जे शिक्षण घेत आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेची जे कोणी तयारी करत आहे तुमच्यासाठी उत्तम काळ आहे. रिसर्च असेल तर रिसर्च तुम्ही करत असाल एखाद्या गोष्टीचं तर तिथे पण तुम्हाला भरभरून यश मिळेल, प्रसिद्धी मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात की तुम्ही ज्या गोष्टीचं रिसर्च करत आहात तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच समजणार आहे आणि यामुळे तुमची प्रसिद्धी पण होणार आहे किंवा इतरांना पण त्या गोष्टी समजतील. प्रेझेंटेशन असेल प्रोजेक्टचं किंवा तुम्हाला काहीतरी एक काम सोपवलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. टेक्निकल, मेडिकल, IT आणि ॲनालिटिक्स क्षेत्रासाठी किंवा या क्षेत्रामध्ये जे कोणी अभ्यास करत आहेत, शिक्षण घेत आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप गोल्डन एक मंथ असल्यासारखा हा महिना आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही झळकणार आहात, प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी तुम्ही करून दाखवणार आहात. कुंभ राशीच्या लोकांना हा एक गुण खूप छान आहे की ते प्रत्येक गोष्टीमध्ये एक चिकित्सक वृत्तीने बघत असतात. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट लगेचच ते विश्वास ठेवत नाहीत. ते गोष्ट ते पाहतात, ते सायंटिफिकली त्याचं एक असतं ना, ते सर्व त्याप्रमाणे ते पाहतात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट खूप खोलांमधून समजत असते किंवा खोलामधून अभ्यास करण्याची त्यांना सवय असते आणि त्याच्यामुळेच ते जीवनामध्ये खूप 2 पावलं पुढे जाऊन भविष्याचा विचार करत असतात. महिला वर्गाला मात्र हा महिना तुमचा विचार वेगळा आहे आणि आता तुम्ही तो लपवणार नाही असा असणार आहे. म्हणजे तुम्ही नेहमी इतरांसाठी जगत होतात किंवा इतरांना जे बरं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही जगत होतात, परंतु या महिन्यामध्ये तुम्ही तसं काहीही करणार नाही आहात. तुम्ही तुमचे जे काही विचार आहेत ते इतरांसमोर नक्कीच मांडणार आहात. मग ते बरोबर वाटू दे किंवा चुकीचे वाटू दे, पण तुम्ही जसे आहात तसे मला स्वीकारा असा तुमचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे किंवा असा एक तुमचा इतरांना प्रश्न असणार आहे. आत्मविश्वासामध्ये भरभरून वाढ झाल्याची तुम्हाला दिसणार आहे. घरामध्ये तुमच्या मताला महत्त्व वाढेल. इतर वेळी तुम्हाला कधी कन्सिडर केलं जात नसणार आहे किंवा कधी कधी तुमचं मत त्यांनी विचारत पण नसणार आहेत, पण या महिन्यामध्ये असं काहीतरी घडेल की तुमचं मत फार महत्त्वाचं असणार आहे. मग ते कोणत्या गोष्टीमध्ये आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. स्वतःमध्ये बदल कराल, प्रवास करण्याची शक्यता आहे, एखाद्या तीर्थयात्रेला जाल किंवा मैत्रिणींसोबत गेट टुगेदर प्लॅन कराल, ट्रिप काढाल.
एखादे जुने नाते पुन्हा समोर येईल, परंतु त्या नात्यामधून तुम्हाला मानसिक मुक्तीच मिळू शकणार आहे. बऱ्याच दिवसांपासून काही गोष्टी तुम्हाला त्रास देत होते तर ते आता संपणार आहेत. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण ब्लड प्रेशर, पाय दुखणे किंवा झोप न येणे या समस्या तुम्हाला खूप त्रास देतील. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच विपरीत होणार आहे. धार्मिक किंवा सामाजिक कार्यामध्ये तुमचा अचानक रस वाढेल. आर्थिक बाबतीमध्ये स्थैर्य वाढणार आहे. धार्मिक यात्रा किंवा विदेशी यात्रा घडण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतात परदेशामध्ये फिरायला जाण्यासाठी म्हणा किंवा कामानिमित्त, तर या महिन्यामध्ये ती स्वप्न पूर्ण होणार आहे. ध्यान आणि मंत्र जप केल्यामुळे तुम्हाला थोडीशी मानसिक शांती मिळणार आहे. गुरुची कृपा मिळण्याचा हा काळ आहे. तुमच्यासाठी खूप सुंदर अशी गोष्ट घडणार आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी हा महिना नात्यामध्ये खरं काय हे स्पष्ट करणार आहे. तुमच्या नात्यामध्ये कुटुंबाचा हस्तक्षेप पण राहील. नवीन प्रेम किंवा जुनं नातं पुन्हा फुलणार आहे. 14 ते 21 डिसेंबरचा जो हा काळ आहे त्यामध्ये भावनिक संभाषण आणि सत्य समोर येईल. लग्नाबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता पण दिसत आहे. तुम्हाला समजून घेणारी व्यक्तीच आता तुमच्या आयुष्यामध्ये टिकणार आहे. मग ते रिलेशनशिप असू दे, लग्न असू दे, वैवाहिक जीवन असू दे, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जे कोणी समजून घेतं तीच व्यक्ती शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे आणि त्याचा खरा चेहरा तुम्हाला नक्कीच या महिन्यामध्ये दिसून येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तणाव राहणार आहे. झोपेचा अभाव राहील. पायांचे दुखणे तुम्हाला त्रास देतील, परंतु 20 डिसेंबर नंतर आरोग्यामध्ये भरभरून सुधारणा झाल्याचं तुम्हाला दिसणार आहे. 31 डिसेंबरचा जो दिवस आहे, सूर्य 11व्या भावामध्ये आणि बुध कर्मस्थानामध्ये आहे. त्या दिवशी घेतलेला निर्णय 2026 मध्ये तुमचा पब्लिक इमेज आणि सक्सेस लेवल ठरवणार आहे. हा शेवट नाही. कुंभ राशी हा तो क्षण आहे जिथे तुम्ही ठरवता की मी वेगळा नाही हे सिद्ध करायचं की नाही. हा मी वेगळा आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे की नाही. हा महिना तुमच्यासाठी लाईफ अपग्रेड बटन आहे. वापरायचे की नाही निवड फक्त तुमची आहे. 2026 मध्ये कुंभ राशीला कोणता ग्रह देणार आहे अचानक मोठं यश हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःवर विश्वास ठेवा, वेगळेपणा जपा, कारण भविष्य तुमच्या सारख्यांसाठीच तयार होत आहे. कुंभ राशीसाठी हा जो महिना आहे तो एक वेगळंच वळण घेऊन आलेला आहे. स्वतःचं एक सत्य लोकांना दाखवणारा असा आलेला आहे. तर येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्या. आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.